शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकरी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलला जेमतेम 2 महिने आज पूर्ण होत आहेत आणि या 2 महिन्याचा जो आपण याच्यावर काम केलं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप लोकांच्या व्हिजिट व्हायच्या, खूप राज्यभरातली लोक आपल्याला भेटायला यायची, अनेकांची फोनवर बोलण्याची इच्छा असायची, परंतु आपलं काम हे आपण स्वतः करतोय. म्हणजे आपल्याला कुठलाही कामासाठी मजूर वर्ग नाही आहे किंवा आपण शेती मजुराच्या जीवावर करत नाही आहे, तर आपण स्वतः ती करत असतो. तर त्याच्यामुळं ही सगळी कामं चालू असतात आणि मग आपल्याला जे काय महत्त्वाचं बोललं गेलं पाहिजे, शेतकऱ्यांसोबत संवाद झाला पाहिजे, तो होत नाही. आणि मग काही चांगल्या गोष्टी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून देता येतील म्हणून खरं तर हा चॅनल आपण सुरुवात केली. खरं तर मला सांगायला आनंद आहे की पहिल्या 3-4 व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या 3 दिवसामध्ये आपण कलिंगडमध्ये जोरात संधी अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनवला. खरं तर हे काम खूप अवघड होतं, माझ्यासाठी अवघड होतं. असं लोकांसमोर येऊन संधी राहील असं सांगणं खरं तर खूपच धोकादायक असतं. म्हणजे एखाद्याला आशा दाखवल्यासारखं असतं, एखाद्याला संकटात टाकल्यासारखं असतं. काय लोकांची लावण्याची इच्छा नसते तरीसुद्धा त्यांना त्या व्हिडिओ बघून वाटलं असेल की बाबा आपण प्लॉट टाकायला पाहिजे प्लॉट, कारण करणाऱ्यांना दम निघत नसतो. आपल्याला माहिती आहे की आपण करणारी माणसं आहे आणि मग संधी वाटत असेल तर आपण प्लॉट टाकल्याशिवाय राहत नाही. तर अशी सगळी परिस्थिती होती. त्याच्यामध्ये तो जर व्हिडिओ आपण अजून पुन्हा जाऊन बघितला बारकाईनं तर त्याच्यामध्ये जे जे फॅक्टर मी सांगितलेले होते, दैवयोगानं म्हणा किंवा तो अभ्यास म्हणा किंवा आपले शेतीतील तपश्चर्या म्हणा, या सगळ्या गोष्टीमुळं आज परफेक्ट या सगळ्या गोष्टी जुळताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे काय, तर नक्कीच आपल्याला माहिती आहे की चक्रीवादळावर चक्रीवादळं सध्या चालू आहेत. जो आपण ईशान्य मान्सूनचा उल्लेख त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या काही गोष्टी ठासून केला होता, आपण खूप ह्याच्यामुळं सांगितलं होतं की हा जो मान्सून येतोय दक्षिण भारतामध्ये जो थांबतो मान्सून, ईशान्य मान्सून, तर त्याचा पाऊस चालू राहील आणि त्याच्यामुळं मग उत्तरेत थंडी असेल, खाली पाऊस असेल, आपल्याला संधी असेल, या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या होत्या. नेमकं तसंच घडतंय मित्रांनो. आज दिल्ली जसं लोडिंग चालू आहे तसं दक्षिण भारतात सुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे, तरीसुद्धा कलिंगडचं लोडिंग दक्षिण भारतातल्या बऱ्याच राज्यासाठी आता होते. ही आनंदाची बाब आहे. म्हणजे काय, येणाऱ्या 2 महिने तरी कलिंगडचे दर, कलिंगडची जी लाली आहे ती उतरणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कलिंगड भाव खाणार, हे आपण सुरुवातीला सांगितलं, आताही सांगतोय. हे वर्ष तसंच ठरणार. तर तशा पद्धतीचे सगळे हे दिसत आहेत. आपण टाकलेल्या व्हिडिओला 3-4 दिवसामध्ये 2 महिने पूर्ण होतील आणि 2 महिन्यानंतर एका व्हिडिओमधून आपण ही सगळी माहिती दिल्यानंतर आज ती परिस्थिती कशी आहे हे पण समोर येऊन आपल्याला सांगणं गरजेचं वाटतंय. मित्रांनो, दरवर्षीचा ट्रेंड वेगळा असतो. आपण सांगितलं की दरवर्षी लोकांचं माइंडसेट वेगळं असतं आणि थोडंसं नुकसान झाल्यानंतर त्या पिकापासून दूर जाण्याचं प्रमाण पण असतं शेतकऱ्यामध्ये. म्हणजे तोटा सातत्यानं होतं म्हणल्यानंतर त्या पिकातून बाहेर पडण्याचा वर्ग असतो आणि मग राहिलेल्या संधी भेटत असते. हे लॉजिक आहे आणि मग तसंच घडतंय. आपण अजून पण तरकारीचे काय व्हिडिओ केले, टोमॅटोबद्दल आपण सांगितलं. टोमॅटोचे दर आपल्याला माहिती आहे की बरेच दिवस झालं चांगले चालू आहेत. त्याच्याबद्दल पण बोललो आपण सगळ्या पिकाबद्दल बोललो. ज्या ज्या पिकाबद्दल बोलत आलो त्या पिकांचे आपण मागं जाऊन व्हिडिओ बघा. तशाच पद्धतीनं आज घडताना दिसतंय. कांदा 4,500 आहे, जो आपण थोडासा वाढेल असं वाटलं होतं आपल्याला. सरकारनं मध्ये खूप काय निर्णय, काय दबावाचं तंत्र वापरलं, त्याच्यामुळं तसं तर कांद्यावर कमीच बोललेलं बरं, कारण कांद्यामध्ये सरकारी हस्तक्षेप जास्त आहे. आपण पुरवठ्याचं गणित लावू शकत नाही, उत्पादनाचं गणित लावू शकत नाही. सरकारचं माइंडसेट काय आहे ह्याच्यावर ते कांद्याचं दर ठरत असतं. त्यामुळे थोडंसं कांद्याच्या बाबतीत आज तरी 4,500 रुपये आजही टिकून आहे. तर मध्ये पावसाळी वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी थोडीशी गडबड केल्यामुळं 2-2.5 हजारापर्यंत आला. त्याच्यानंतर अजून परत तो 4,500च्या 4,000च्या आसपास स्थिरावलेला दिसतोय आपल्याला. तर खरबूजचं काय, आता कलिंगडबद्दल आपण बोललो, अजून पण दर राहतील असं सांगितलं. पुढचे 1.5-2 महिने पण कलिंगड भाव खाणार आहे, हे पण सत्य आहे. अजून जास्त पण दिवस कलिंगडमध्ये संधी राहील. आजही आपण बघतोय की जे पॅरामीटर्स आपण सुरुवातीला सांगितले की कशामुळे दर राहू शकतात, तर ते अजून 2 महिन्यापर्यंत कंटिन्यू संधी, तशाच पद्धतीची संधी दिसते. आता फक्त भीती कशाची आहे की कलिंगडचे दर वाढत असताना लागवडी वाढतील आणि नंतर मग पुढं हे गणित बदलू शकतं. पण आज मितीला तरी लागवडी वाढलेल्या नाहीत. चांगली मागणी सध्या चालू आहे. ही मागणी जसं जसं पुढं जाईल तसं वाढतच जाणार आहे आणि दोन्ही भाग म्हणजे भारताच्या दोन्ही उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये
खूप मोठ्या प्रमाणावर जर मागणी राहिली तर यावर्षी आपण जे बोललो तेच होणार. कलिंगडमध्ये जोरात संधी आहे. हा व्हिडिओ 2 महिन्यापूर्वी सांगितला तो आज त्याचा 2 महिन्यानंतर मी तुमच्यासमोर येत असताना आज 16 रुपये 17 रुपयाचे दर शेतकऱ्यांना मिळत आहेत. खूप चांगला दर आहे आपल्या सर्वांच्यासाठी. 25-30 टन जरी कलिंगड निघाला तरी हा दर परवडतो खूप चांगला आपल्याला. आणि खूप कमी दिवसामध्ये ह्याचा दर कमी दिवसामधलं हे पीक असल्यामुळं हे आपल्याला खूप चांगला परवडणारा दर आहे. हे वाढतील सुद्धा, म्हणजे असं होईल यावर्षी. आता गंमत अशी आहे मित्रांनो, आपण हे कलिंगडबद्दल आपण बघितलं. आता खरबूजमध्ये आपण काय सांगितलं की खरबूज यावर्षी रिस्क आहे. आता मित्रांनो, अनेक शेतकरी मित्रांनी खूप प्रतिकूल वातावरण, म्हणजे अवकाळी पाऊस आहे, त्याच्यामध्ये डॅमेज होण्याचं प्रमाण जास्त आहे मालाचं, डंक माशी आहे, अनेक सगळ्या अडचणी आहेत खरबूजमध्ये. आणि या सगळ्या अडचणी मोठ्या प्रमाणावर असूनसुद्धा आज बॉबीसारखं खरबूज 20 रुपयानं सुद्धा विकत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. काय सांगितलं गेलं पाहिजे आपल्याकडून? ही परिस्थिती अशी होणार. अजूनसुद्धा महिना, सव्वा महिना, 1.5 महिना ही सगळी परिस्थिती अशी राहू शकते. हा एक शेतकरी म्हणून आपण फार आपल्याला कळतंय अशातला भाग नाही आहे. मी पण माणूस आहे, मी एक शेतकरी आहे. पण माझी शेती करत असताना ज्या ज्या गोष्टीकडे मी लक्ष देतो त्याच्यातून जे माझ्याकडं काय गोष्टी मला फील होतात तर त्याच्यावरून आपण हे बोलत असतो. तर अजूनही माझं मत आहे की पुढचा महिना तरी खरबूज दबावातच राहणार आहे. खूप मोठ्या दबावात राहू शकतं. थंडीची लाट आली तर नुकसानाचं प्रमाण ह्याच्यापेक्षा वाढू शकतं. आजही नुकसान डंक माशीचा गेल्या अनेक वर्षात जेवढा मोठा अटॅक नव्हता तेवढा मोठा अटॅक ह्या वर्षी झालेला आहे. आणि त्याच्यामुळं 100% एवढा होऊनसुद्धा, नुकसान होऊनसुद्धा, म्हणजे कधी जर हे नुकसान आणि दर बघितले आणि जर त्या ह्या दिवसामधला खर्च बघितला तर या दिवसामध्ये खरबूज परवडूच शकत नाही. अशी सगळी परिस्थिती आहे. ही सगळी परिस्थिती आपण खरबूजमध्ये रिस्क आणि कलिंगडमध्ये फिक्स या व्हिडिओमध्ये ती मांडली आपण. म्हणजे आपल्याकडे जेवढं नॉलेज आहे, आपण अल्पभूधारक शेतकरी, आपण किती लावणार आहे, पण आपल्याला एक अभ्यास आहे, आपल्याकडे एक सगळ्या गोष्टीचा अंदाज आहे, तर तो आपल्या शेतकऱ्यांसाठी देऊन शेतकऱ्यांचा फायदा झाला तर आपल्याला त्याचं थोडंसं समाधान भेटेल म्हणून आपण खरं तर या गोष्टी, कारण येणाऱ्या अनेक फोनमध्ये हेच बघतो आपण की काय लावलं पाहिजे, काय लागवड केली पाहिजे, अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं असतं. मग युनिक आपण सगळ्याशी एकदम बोलू शकतो किंवा एकाच प्लॅटफॉर्मवर बोलू शकू म्हणून आपण हा चॅनल केला आहे. याच्यावर आपण आपल्याला जर वाटलं किंवा कुठंतरी संधी भेटते आहे, ह्याच्यामध्ये सगळं 100% खरंच होईल असा दावा करायचं काय कारण नाही, किंवा त्याच्यातून आपण काय लाभ घेत नाही किंवा कोणाला तर आशा दाखवत नाही आहे. तर काय संकेत असतात त्याचा फक्त आपण इथं चर्चा करतो. त्याच्यातून आपल्या आसपासची परिस्थिती बघून आपल्याला तर ठरलेलंच असतं, म्हणजे आपलं काहीतरी ठरलेलंच असतं. आणि मग हे माझं काय म्हणजे हे असेल, तुम्हाला जे सांगणं असेल किंवा तुमच्या आसपासची घडणारी परिस्थिती असेल, यातून तुमचा पण एक स्वतःचा डाटा तयार होऊ शकतो, त्यातून तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. पण नक्कीच एक चांगलं शास्त्रशुद्ध सगळं मांडण्याचा माझा प्रयत्न कायमच राहिला आहे. त्याला पहिल्याच प्रयत्नात अगदी तंतोतंत असं यश भेटतंय हे सांगणं तसं सोपं नसतं, कारण आपल्या आपल्या भागातल्या नुसत्या लागवडी बघून चालत नाहीत. तर सगळा जिथं त्याचं प्रोडक्शन होतं, सगळ्या भागामध्ये काय परिस्थिती आहे हे बघितल्याशिवाय हे प्रिडिक्शन देणं एवढं सोपं नसतं. परंतु आपण हे प्रिडिक्शन 2 महिन्यापूर्वी केलं आणि आज अशी परिस्थिती आहे की ह्याचे दर वाढतच जाणार आहेत. म्हणजे कालचं दिल्लीचं मार्केट जर तुम्ही बघितलं तर 28 रुपये कलिंगडचं, म्हणजे आपल्याकडच्या ह्या ज्या आहेत त्या 16, 17, 18, 20 सुद्धा आपल्या खरेद्या जाऊ शकतात इथून पुढच्या काळामध्ये. आणि हा दर खूप चांगला आहे कलिंगडसाठी. आता खरबूजच 20 कोण घेना, मग कलिंगडला 20 मिळतो म्हणजे खूप डबल ॲव्हरेज असणारं कलिंगड आणि खरबूज याची तुलनाच आता ह्या दरामध्ये होऊ शकत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. पण मित्रांनो, ह्या वर्षी खूप मोठी संधी आहे आपल्याला, म्हणजे देणं पाणी फेडायचं वर्ष. हा आपला व्हिडिओ खूप चांगला गाजला, तो अनेक शेतकऱ्यांपर्यंत गेला, याचं मोठं समाधान आहे. आपण पूर्वीच सांगितलं की अनेक गोष्टी घडतायत आपल्या आसपास, त्याच्यामुळं जे काही शेतकरी देण्या पाण्यात असतील त्यांनी ते यातून बाहेर न पडता काम करावं, त्यांनी तिथं टिकून राहावं. आणि आपल्याला माहिती आहे की संधी कधीही येऊ शकते, तर ती संधी यावर्षी आली आहे आपल्याला. यावर्षी आपण चांगला नफा शेतीमधून मिळवू शकतो वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून, असं सगळी परिस्थिती दिसते. त्याच्यामुळं आपण काही लोकांना सांगतोय की बाबा हे वर्ष आपलं देणं पाणी फेडायचं वर्ष आहे, चांगलं उत्पादन घेण्याचं वर्ष आहे. अडचणी आहेत आणि या अडचणी असल्या तरीसुद्धा आपल्याला या अडचणीतून जर आपण काम केलं, एक चांगलं मी म्हणत नाही माझेच, पण काय
बरेच आपले अनुभवी शेतकरी आहेत, त्यांचे यूट्यूब चॅनल आहेत स्वतःचे शेतकऱ्यांचे. आता शेतकरी नाहीत त्याचे यूट्यूब चॅनल आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती बोलू. म्हणजे शेतकरी स्वतः काय ह्या आता हे सगळी पिकं आपण लावतो. म्हणजे आज आपली 4 वाजता खरबुजाची लागवड होते. हे पण रान तयार आपण तुम्ही केलंय बघताय. याच्यामध्ये सुद्धा आपण खरबूज करतोय. तर आपण थोडंसं कलिंगड केल्यानंतर पुन्हा कुंदन खरबूज केल्यानंतर आता बॉबी खरबूजमध्ये गेल्या वर्षीपासून आपण मोठ्या प्रमाणावर काम करतोय. 23 प्लॉट आपण गेल्या वर्षी म्हणजे 23-24 एकर खरबूज केलं, टप्प्याटप्प्यानं केलं. त्याच्यामध्ये आपल्याला चांगली हातोटी सापडली म्हणून आता आपण खरबूजवर फोकस केले. असं नाही की आपला कलिंगड लावायचं नाही, परंतु हे सगळं आता आपण 1.5 महिने वेटिंग केलं. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या रोपांची ऑर्डरसुद्धा आपण गेल्या 20 दिवसापूर्वीची कॅन्सल केली आणि त्यावेळेस लागवड आपण केली नाही. आज आपल्याला परिस्थिती पोषक दिसते, त्याच्याबद्दल आपण नक्कीच एखादा व्हिडिओ करून आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न करूया. कारण हे सगळं एका व्हिडिओमध्ये आपण मिक्स करून हे जे लिंक आहे आपल्या आता थोडंसं 1-2 महिने झाले चॅनलला. 2 महिन्यापूर्वी आपण कलिंगडमध्ये जोरात संधी असा व्हिडिओ केला. या व्हिडिओमध्ये आपल्याला ठासून काय गोष्टी सांगितल्या की बाबा अशा पद्धतीची परिस्थिती होऊ शकते. आणि आज पॅरामीटर अगदी बरोबर तंतोतंत जुळत आहेत. इथून पुढचा सुद्धा काळ कलिंगडसाठी खूप मोठी संधी घेऊन येणार आहे. खूप चांगलं पैसे यावर्षी कलिंगड पिकातून होणार आहेत. अजून 2 महिने तरी मार्केटला कसलाही धोका नाही अशा पद्धतीची परिस्थिती समोर दिसते. आजच म्हणजे जवळजवळ 1 महिना आधीच दक्षिण भारतातून जिथून कलिंगड दिल्लीचं मार्केट करत असतं, तर ते दिल्लीचं मार्केट तर करायचं सोडाच, पण तिथंसुद्धा आता आपल्याकडून मागणी होते. महाराष्ट्रातलं कलिंगड, महाराष्ट्रातलं टरबूज हे आता देशभर मागितलं जातं आहे आणि त्याला सोन्याचा भाव मिळणार याच्यामध्ये शंका नाही. अशा संधी वारंवार शेतीमध्ये येतच असतात. या संधीचा अभ्यास करून या संधी साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्याला आपल्यासोबत असं एक नेटवर्क तयार करायला पाहिजे की तिथून आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळालं पाहिजे. म्हणजे बालाजी जर समजा सांगत असेल तेजी मंदीच्या काय गोष्टी, पीक व्यवस्थापनाच्या काय गोष्टी सांगत असेल तर त्याला सबस्क्राईबर केलं पाहिजे. अजून काही यूट्यूबर आहेत ते ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतायत त्यांना सबस्क्राईब केलं पाहिजे आणि त्यातून एक स्वतःचा स्वतंत्र असा डाटा आपण तयार केला पाहिजे. मी म्हणणार नाही की बालाजी असेल किंवा दुसरा कुठलाही यूट्यूबर असेल त्याचंच ऐकून केलं पाहिजे असं मी मुळीच म्हणणार नाही. असं कुणीही करू नये. हे करत असताना फक्त एक सपोर्टिव्ह सिस्टम म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या पाहिजे आणि यातून जे ज्ञान तुम्हाला मिळेल तर ते ज्ञान आपल्या पिकासाठी आपल्या लागवडीसाठी वापराल तर नक्कीच हे आपलं जे वारंवार होणारं नुकसान आहे सगळ्यांचंच ते थांबल. प्रत्येकाला संधी भेटेल. आज 2 प्लॉट लावल्यानंतर तो 4 प्लॉट परत लावणार नाही, तर ते 2 प्लॉट पुन्हा पाठीमागच्या जो 15 दिवसानं 20 दिवसानं महिन्यानं जी संधी निर्माण होणार आहे त्याच्यात काय शेतकरी मित्रांना संधी मिळू शकते. टप्पे पाडत गेलो आपण, एकदम सगळ्या गोष्टी जर चुका नाही केल्या तर एकही शेतकरी तोट्यात जाऊ शकत नाही. परंतु आपला अतिताईपणा खूप असतो. सीझन आला की आपल्या आपण म्हणत नाही का म्हणजे वाजायला लागलं की अंगात येतं, तर तशी सगळी आपली परिस्थिती आहे. आपल्याला सीझन आला की आपलं सुसाट म्हणजे इकडं तिकडं बघायचंच नाही काय चाललंय, धडाधड लागवडी करून रिकामं व्हायचं, अशी सगळी परिस्थिती आहे. तशी परिस्थिती तसं चूक मित्रांनो करू नका. आपल्या पाठीमागं खूप जणांचा संघर्ष असतो. आपल्या पाठीमागं आपली घरातली काय मंडळी कष्ट करत असतात, त्यांच्यासाठी त्यांच्या कष्टाचं सोनं होण्यासाठी आपल्याकडं असणारं नॉलेज खूप गरजेचं आहे. ते नॉलेज आपण देण्याचा प्रयत्न करूया. माझं काही चुकत असेल तरीसुद्धा प्रत्येकच गोष्ट बरोबर येईल असं जगातला कुठलाच माणूस म्हणू शकत नाही. मीही तो प्रयत्न करणार नाही. परंतु पहिल्याच प्रयत्नात आपल्याला खूप चांगलं यश आलं आहे. 2 महिन्यापूर्वी केलेलं कलिंगडला जोरात संधी या व्हिडिओला 2 महिने पूर्ण होत आहेत आणि 2 महिन्यानंतर आज मार्केट चांगलं सुसाट पळायच्या मार्गावर नक्कीच दिसतंय. ज्या शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ बघून कलिंगडचा निर्णय घेतला असेल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त गोष्टी आपल्या या चॅनलमधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. खूप खूप